नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की रंगपंचमीचा दिवस आहे. आनंद, रंग आणि हसण्याचा सण. पण ह्याच सणाच्या जल्लोषात एका क्षणामध्येच बदलणार होतं सगळंच वातावरण. रंगांच्या खेळामध्ये ऋषीने कमळीला रंग लावला, पण आणि ते पाहिलं नयनताराने. आणि आता होणार होता असा प्रसंग ज्यामुळे सगळ्यांसमोर कमळीची इज्जत मातीमध्ये मिळणार होती. आणि ते कशा प्रकारे होणार आहे ते आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण पाहतो की एका बाजूला नयनताराच्या मोठ्या घरामध्ये आज खूपच गडबड सुरू होती. अंगणामध्ये रंगांचे ताट, पिचकाऱ्या आणि ढोल ताशांचा आवाज हे सगळंच घुमत होतं. आणि आज रंगपंचमीचा दिवस होता आणि नयनताराने खास करून अन्नपूर्णाची फॅमिली आणि तिच्या कुटुंबाला होळी खेळायला बोलावलेलं आहे. तर थोड्याच वेळामध्ये अन्नपूर्णा, राजन, प्राजक्ता आणि बाकी सगळेजण घरामध्ये पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत कमळी देखील आलेली असते. कमळीच्या चेहऱ्यावरती थोडा संकोच असतो, कारण नयनताराच्या घरामध्ये येणं म्हणजे तिच्यासाठी नेहमीच ताणाचं असतं. पण आज सणाचा दिवस असल्यामुळे ती स्वतःला समजावत असते. थोड्याच वेळामध्ये अंगणात रंगांचा खेळ सुरू होतो. सगळेजण एकमेकांना रंग लावत असतात आणि ढोल तासांच्या तालावरती नाचतच सुरू असतात. आणि प्राजक्ता अन्नपूर्णाच्या गालावरती गुलाल लावते आणि राजन हसतच सगळ्यांवरती रंग उडवत असतो. सगळीकडे हशा आणि आनंदाचं वातावरण असतं. कमळी थोडी दूर उभी असते आणि हे सगळं पाहत असतात आणि तिच्या चेहऱ्यावरती हलकंसं स्मित येतं. तेवढ्यातच ऋषीची नजर कमळीवरती पडते. ऋषी काही क्षण कमळीकडे पाहतच राहतो आणि त्याच्या हातामध्ये गुलाल असतो. तो मनामध्ये विचार करतो, आज सणाचा दिवस आहे आणि या आनंदात कमळीचा सहभागी व्हायलाच हवी. आणि तो हळूहळू कमळीकडे चालतच जातो आणि कमळी त्याला जवळ येताना पाहते. ती थोडी गोंधळते आणि दचकून जाते आणि म्हणते, ऋषी सर तुम्ही? तेव्हा ऋषी हलकसा हसतो आणि म्हणतो, रंगपंचमी आहे ना आणि अजून तुला कुणी रंगच लावला नाही? कमळी खाली बोलण्याआधीच ऋषी तिच्या गालावरती हलकासा गुलाल लावतो. क्षणभर वेळ थांबतो आणि कमळी स्तब्ध होते. तिच्या डोळ्यात आश्चर्य, भावना हे सगळं आपल्याला चमक दिसतच असते. पण ह्या सगळ्या प्रसंग नयनताराच्या नजरेतून सुटत नाही. ती दूर उभी राहून सगळंच पाहत असते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अचानकच गायब होतो आणि तिच्या डोळ्यामध्ये रागाची ज्वाला पेटते. ती जोरातच पाऊल टाकत पुढे येते आणि ऋषीजवळ जाते. नयनतारा रागाने ओरडते, ऋषी! सगळेजण दचकून जातात आणि तिच्याकडे पाहायला लागतात. ती कमळीकडे बोट दाखवत म्हणते, ही मुलगी आणि तिला रंग लावतोस तू? कमळी घाबरते आणि ती म्हणते, मी 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 काहीच केलं नाहीये आंटी. पण नयनतारा ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते. ती संतापाने कमळीसमोर येते आणि अचानकच धाडकन कमळीच्या गालावरती थप्पड मारते. सगळेजण थक्क होतात. अंगणात एकदमच शांतता पसरते. कमळीचा चेहरा बाजूला वळतो आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रूंची धारा दाटून येते आणि नयनतारा संतापाने म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली ग आमच्या घरामध्ये येऊनच आमच्याच मुलांशी जवळ दाखवायची? कमळी थरथरत्या आवाजात म्हणत असते, मी काही चुकीचं केलेलं नाहीये मॅडम. नयनतारा तिला थांबवतच म्हणत असते, चुप! तुझ्यासारख्या मुलीने आमच्या घराच्या सणात पाय ठेवणं ही मोठी चूक आहे. पण तरीही मी तुला इथे येऊ दिलं. सगळे लोक स्तब्ध उभे असतात. ऋषी पुढे येतो आणि म्हणतो की आई, हे सगळं चुकीचं आहे. तिचं काहीच चूक नाही. पण नयनतारा त्याला थांबवते आणि म्हणते, तू गप्प बस ऋषी. कमळीला डोळ्यामध्ये अश्रू वाहत असतात. पण तिच्या मनामध्ये आता एक वेगळीच आग पेटलेली होती. रंगपंचमीचा आनंद एका क्षणामध्ये अपमानातच बदललेला होता. आता प्रश्न असा होता की कमळी हा अपमान सहन करणार का, की नयनताराला योग्य उत्तर देणार? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ऋषी कमळीच्या बाजूने उभे राहणार का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढील भागांमध्ये मिळणार आहेत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.